कित्येक जण येतात ती आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि कित्येक जण येतात आपलं साकडं घालण्यासाठी। वरच्या कुशीमध्ये वसलेली ही 3 मंदिरे, पहिलं आहे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर, दुसरं आहे श्री रेणुका माता मंदिर आणि तिसरं आहे श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर। लहान मुलांची असो व मोठ्या माणसांची निरागस भक्ती बघून आपल्याला जो मनाला आनंद भेटतो तो वेगळाच असतो। हेच ते श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे, जिथे लोकांची श्रद्धा आहे की इथे साकडं घातल्यानंतर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। आणि असंच काहीतरी माझ्यासोबतही झालं होतं, म्हणून मी या मंदिराच्या दर्शनासाठी आलो होतो। मी जर अजूनही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। रोडच्या या धुक्याचा आणि निसर्गरम्य वातावरणाचा मी आनंद घेत घेत पुढे चालत होतो। तर मित्रांनो, आज तर त्या व्हिडिओची वेळ आलेली आहे बघा। आज मी आहे आपल्या चांदवड शहरामध्ये आणि चांदवड शहर जे तर ते खूप ऐतिहासिकदृष्ट्या वगैरे धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं होतं। इथं एक असं मंदिर आहे, त्या मंदिराला आपण जर नवस केला वगैरे तर तो आपला पूर्ण होतो। आणि त्या मंदिराचं नाव काय आहे माहिती आहे मित्रांनो? त्या मंदिराचं नाव आहे इच्छापूर्ती गणेश मंदिर। होय मित्रांनो, इच्छापूर्ती गणेश मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय श्री। मित्रांनो, हे जे आपलं चांदवड शहर आहे तर ह्या चांदवड शहराला सर्व बाजूंनी डोंगर लागलेला आहे बघा। आपण बघू शकता इकडं माझ्या मागेही डोंगर आहे। आपण इकडे बघितलं तर इकडे वरती ही चंद्रेश्वर महादेव मंदिर म्हणून तिकडेही वरती खूप सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आहे बघा। आणि आपण ज्या मंदिरासाठी इतक्या दूर आलेलो आहे ना, तर ते मंदिर हे मागे श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर। दुरून तुम्हाला एवढंसं वाटतंय, परंतु ते मंदिर खूप म्हणजे खूप भक्तांसाठी पावणारं मंदिर आहे बरं का। तुम्ही जर कधी श्रद्धेने इथे एखादी इच्छा मागितली ना, तर ती तुमची इच्छा पूर्ण होते म्हणजे होतेच। कोणत्याही परिस्थितीत देव तुमची इच्छा पूर्ण करतो। तर चला जाणून घेऊया सगळा इतिहास आणि सगळी मंदिराची इत्यंभूत माहिती। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ओम श्री गणेशाय नमो नमः। डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर। तर तुम्ही इथं गणपती बाप्पांजवळ काही इच्छा मागितली तर ती इच्छा तुमची 100% पूर्ण होती। आणि असंच काहीतरी करण्यासाठी आम्ही इथं आलो। माझी एक इच्छा पूर्ण झाली होती, म्हणून मी गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आणि त्यांना घातलेलं साकडं पूर्ण करण्यासाठी इथं आलो होतो। माझ्यासोबत माझा मित्रही होता आणि त्याला म्हटलं, चल तुला एक धागा बांधून घे। ह्या मंदिराचा धागा काही साधा सुद्धा धागा नसून हा प्रत्येक मनुष्याला प्रत्येक संकटातून तारतो। माझी एक इच्छा इथं पूर्ण झाली होती। आमचं श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर या मंदिराचं दर्शन करून पूर्ण झालं होतं बघा। आता आम्ही जाणार होतो ते म्हणजे श्री रेणुका माता मंदिर या मंदिराकडे। आणि त्या मंदिराचा जो जीर्णोद्धार केलाय तो श्री अहिल्यादेवी होळकर यांनी केलाय। आता त्याचा व्हिडिओ आपण पार्ट 2 मध्ये घेऊन येणार आहोत। तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। जय श्रीराम, हरि ओम नमः शिवाय।